आपण करणार आहोत मसाल्याचे वांगे। तर हे तुम्ही वांगे घेतलेले आहेत आणि मस्त वांगे अशी मी आडवे आता कापून घेणार आहे आणि तुम्ही शेंगदाणे मस्त असे भाजून घेतलेले आहेत आणि लसण कांदा निसून घेते आणि मसाला काढताना तुम्हाला दाखवते। त्याआधी सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। मी इथं कांदा लसण टमाटे भाजून घेतलेले आहे आणि मसाला आता मी काढून घेणार आहे। मस्त असे मसाल्याची वांग्याची भाजी आपण बनवणार आहोत। आणि हे जे शेंगदाणे मी घेतलेले आहेत ते शेंगदाणे थोडंसं नंतर काढणार आहे। चला तर मस्त इथं बघा, हे बघा असे वांगे उभे मस्त मी कापून घेतलेले आहेत आणि आता मसाला मी काढला। चला आता आपण कढई गरम करून घेऊया आणि मस्त आपण कढईतच तडका देणार आहोत भाजीला, पाहू शकता। आणि वांगे मस्त असे मी चिरून घेतलेले आहेत। कढई तपलेली आहे आपली आणि मस्त असं आपण तेल टाकणार आहोत। तेल मस्त तपू द्यायचं, नंतरच मसाला टाकायचा। आणि हा आपला मस्त मसाला असा तयार झालेला आहे। हा मसाला मी थोडासा शेंगदाणे जाडे काढून घेतलेले आहे, कारण की जाडी अशी जाडसर बघा मस्त भरड शेंगदाण्याची चांगली वाटते मला भाजी म्हणून। पाहू शकता मस्त आपला गेलेला आहे मसाला। तेल आपलं मस्त झणझणीत तपलेला आहे। तर चला मसाला होईल चांगला 5 ते 10 मिनिटाचा मसाला होऊ द्या। हे पाहू शकता मस्त मसाल्याचं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आणि आता टाकणार आपण मिरची पावडर। मिरची पावडर आपल्या तिखटनुसार टाकायची। मी तर 2 चम्मच टाकणार आहे आणि थोडंसं टाकणार आहे धने पावडर आणि फिरून घेणार आहे। आणि हे त्यातून जाणार आहे हळद आणि थोडंसं नमक चवीनुसार। तर मस्त आता आपण याला पण थोडंसं तेल सुटेपर्यंत फिरून घेऊया। पाहू शकता आपला मसाला मस्त एकदम परफेक्ट असं झालेला आहे। तरी सुद्धा आपण थोडंसं त्यातनी पाणी टाकून त्याला परत तेल सुटेपर्यंत असं शिजवणार आहोत। जेवढा मसाला झाला तेवढी भाजी टेस्टी होणार। एकदम मसाला चांगला होऊ द्यायचा। तेलामध्ये चांगला असा मसाला झाला की भाजी एकदम टेस्टी होती आणि खायला अमेझिंग लागते। चला तर आम्ही थोडंसं मसाला टाकून घेणार आहे, नंतर वांगी शिजल्यानंतर टाकणार आहे। तर आता आपण टाकणार आहोत वांगी। मी अशी उभी वांगी चिरून मस्त भाजी वाटते मला खायला। तुम्ही कशी वांगी चिरून भाजी करता कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मस्त असं तेलात हे पूर्ण असं तेलात 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचे कमी आचेवर। चला थोडंसं पाणी टाकून घेऊया आता आपण। थोडंसं टाकूया आणि पाणी घेऊन द्या। असं मस्त दूध चांगली एकदम मस्त तेलात झाली की जास्त रस्सा करायची गरज नाही लागत। आणि आम्ही अशीच मस्त भाजी बनवतो। तुम्ही कशी बनवता सांगा कमेंटमध्ये। आज मसाले वांग्याची भाजी म्हटलं करा। विचार होता अशी भरले वांगी करायची, पण वांगे काय थोडेसे कसे सुकलेले होते, त्याच्यामुळे मग म्हटलं चला जाऊ द्या। चला आता आपण याच्यावर झाकण ठेवूया, थोडंसं पाणी टाकून असं झाकण ठेवून देऊया आणि नंतर मग 5 ते 6 मिनिटांना काढूया। चला आता आपण बघूया। असं मस्त भाजीने तेल सोडलेलं आहे आणि असंच आपल्याला तेल सुटलेली भाजी होईपर्यंत वांगी घेऊन घ्यायची आहे। आणि थोडंसं आता मी टाकणार आहे त्यातली पाणी। तर पाणी जास्त नाही टाकायचे, कारण की वांगे असे मस्त जरासे मऊसूत झालेले आहे। तर थोडंसं मी घेणार आहे आता पाणी टाकून। चला हे पहा आता वांगे आपण ही भाजी शिजेपर्यंत 10-15 मिनिटं आपण झाकण ठेवून देणार आहोत। परत एकदा भाजी शिजेपर्यंत मस्त आता आपण पीठ इकडे चुरून घेणार आहोत आणि मस्त मग गरम गरम भाजी आणि जेवण करून घेणार आहोत। चला या।
चला तर आपण आता पोळी इकडे पोळ्या टाकून घेणार आहोत भाजी शिजेपर्यंत. तर हे पाहू शकता मस्त आज मी तुम्हाला एकदम टम्म अशी फुगणारी चपाती करून दाखवणार आहोत. मस्त एवढासा उंडा घ्यायचा. उंडा मी नेहमी एवढेच घेते कारण की एवढ्या उंडाचीच मी पोळी करत असते. जास्त लहान पोळी मला आवडत नाही. पाहू शकता अशा पद्धतीने आणि मस्त असं तेल लावून घेणार आहोत. आणि अशाच चपात्या मला करायला आवडतात. तुम्ही अशीच करता का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मस्तपैकी असं तेल आणि असं आज मस्त म्हटलं चला चार पदरी पोळी करून घेऊया आणि मस्तपैकी लाटून घेऊया. मस्तपैकी अशी एवढा पोळी मी बनवून घेतलेली आहे. आणि मस्त असं बघू शकतो तेल आपल्या हिशोबानं कधी पण पोळी झाल्यानंतर लावा किंवा पोळी टाकल्यानंतर लावा. तर अशी पोळ्या आपल्या मस्त बनणार आहेत. चला आता बाकीच्या मी पोळ्या बनवून दाखवतेस तुम्हाला. पोळी अशी टम्म फुटण्याचं कारण म्हणजे आपण एक पेढेच मध्ये काय करून सारखी पोळी होऊ द्यायची आणि मस्त उलटून टाकून द्यायची. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली पोळी तयार होत आहे. अशी टम्म पण लसलस अशी मऊ आणि लुसलुशीत आपली अशी पोळी होणार आहे. तर पहा पोळी मस्त पोळी आपली मस्त अशी झालेली आहे पाहू शकता. आणि अशी घडी करून ताटामध्ये टाकून द्यायची आणि दुसरी पोळी सुद्धा मी टाकून घेणार आहे. चला अशा पोळ्या मी बनवून घेते आता. नंतर तुम्हाला ताट दाखवते. आपली भाजी शिजली पाहू शकता. आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आणि एक वांग दाखवते. तेव्हा वांग पण मस्त शिजलेलं आहे. चला आपण आता गॅस बंद करूया. प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते मी भाजी आता. चला या जेवण करायला. तर हे झाली आपली विदर्भ स्पेशल वांग्याची भाजी आणि पोळी मस्त. त्याच्यासोबत आहे पापड आणि बीट कांदा आणि आंबा. चला या जेवण करायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला.